तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इंस्टाग्रामवर यूट्यूबवर आपल्याला कमेंट आल्या होत्या की दादा गरब्याचा व्हिडिओ टाक. फायनली मित्रांनो आपण ते व्हिडिओ आणलेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. तर चला आपला आजच्या व्हिडिओकडे वळूया. भावांनो, आपण सर्वात आधी आलो बजरंग दुर्गा उत्सव मंडळ इथे. हे पवन स्टाईलच्या मागे आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्वात अगोदर गरबाची शूटिंग काढण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी खूप सुंदर असा मंडप टाकलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शार्पी वगैरे आहे आणि गरबाचा खूप माहोल असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळांचा. भावांनो, यावर्षी खूप युनिक पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं लाइटिंग इफेक्ट या ठिकाणी ॲड केलेले आहे मंडळांनी. मागचं पण बॅकग्राऊंड एकदम सुंदर असं आहे. देवीचा चेहरा तर खूपच सुंदर असा आहे. या ठिकाणी माता विराजमान आहेत. भावांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. भावांनो, या ठिकाणी यावर्षी गणेश भुरसंगे मूर्तिकार यांनी देवी बनवलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपल्या दारव्यातलाच मूर्तिकार आहे. भावांनो, या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे हे दादा ऑपरेट करतात लाइटिंग. या ठिकाणी मित्रांनो खूप सुंदर पद्धतीने असं लाइटिंग ऑपरेट करत आहे. या ठिकाणी असा नंतर शार्पी चालू झाल्या होत्या. काहीसा असा नजारा दिसेल तर तुम्हाला दाखवतो आता गरबा कसा खेळला जाते. या ठिकाणी लाइटिंग इफेक्ट पण खूपच सुंदर असा आहे. या ठिकाणी भावांनो, त्यानंतर आलो आपण जय अंबे दुर्गा उत्सव मंडळ इथे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, किती मोठा असा सुंदर असा मंडप टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी आतमध्ये आपण जाऊया आता. तर चला मग मित्रांनो, या ठिकाणी खूपच सुंदर अशी या ठिकाणी लाइटिंग टाकण्यात आली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आणि आतमधून सुद्धा युनिक पद्धतीनं लाइटिंग आहे. ट्रेंडिंग आहे हे लाइटिंग. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी आहे मोठा गरबा. भावांनो, या ठिकाणी शबनम मंडप डेकोरेशन यांचा हे मंडप आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, असा काहीसं या ठिकाणी गरबाचं नियोजन आहे. खूप सुंदर पद्धतीने यावर्षी नियोजन आहे. भावांनो, या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप यावर्षी टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी मला तर खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि देवी पण खूप सुंदर अशी आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही, देवी आहे. आणि आपल्याला पेंटर भेटले होते, उमेश पराडे पेंटर यांनीच ही देवी स्वीकारली आहे यावर्षी. तुम्ही पाहू शकता पेंटर साहेबांना उमेश पराडे यांचं नाव आहे. किती सुंदर अशी मातेची मूर्ती बनवलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर अशी आहे. भावांनो, या ठिकाणी आई जगदंबेच्या हातामध्ये त्रिशूल आहे, तलवार आहे आणि चांदीचा हात आहे. आणि देवीचे पाऊल सुद्धा चांदीचे आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता. भावांनो, दिनांक 29 सप्टेंबरला महाकाल जगराता या ठिकाणी मंडळाने खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुम्हाला यायलाच लागते. मित्र परिवारासोबत नक्कीच या.
भावांनो, आपण आता आलेलो आहोत श्री साई दुर्गा उत्सव मंडळ इथे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पाण्यानं सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता ही मूर्ती सुरेंद्र निमकर पेंटर यांनी बनवलेली आहे। आपण देवीचा व्हिडिओ टाकलेलाच आहे ऑलरेडी चॅनल वरती, तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो। खूप सुंदर अशी देवी आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, वाघ पण तेवढा सुंदर आहे। भावांनो, आई जगदंबा सिंहासनावर विराजमान आहे, खूप सुंदर अशी दिसत आहे या ठिकाणी। भावांनो, आता आलो आपण जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ मेन लाईन इथे। या ठिकाणी पाहू शकता दरवर्षी या मंडळांचा माहोल असते, यावर्षी सुद्धा आहे। भावांनो, या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असा भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी बांधलेला आहे, खूप सुंदर असा दिसत आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, दरवर्षी पेक्षा नवीनच आहे यावर्षी। इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि या साईडला गोल राऊंड मध्ये गरबा खेळले जाते। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, दरवर्षीच राहते, यावर्षी खूप युनिक पद्धतीने असा मंडप टाकण्यात आलेला आहे। या ठिकाणी देवी पण खूपच सुंदर आहे, यावर्षी तुम्हाला दाखवतो। तर चला मग आपण देवी पाहूया। या ठिकाणी घंटी वगैरे लावलेली आहे वरत आणि भक्त येत आहे। भावांनो, तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता माता जगदंबेची मूर्ती अशी सुंदर अशी आहे, दरवर्षी युनिक पद्धतीने राहते। यावर्षी खूपच सुंदर अशी देवी आहे, राक्षस आहे, वाघ आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा वाघ आहे आणि राक्षस पण आहे। आई जगदंबा मित्रांनो त्रिशूल राक्षसाचा छातड्यात वार करताना या ठिकाणी पाहू शकता माता जगदंबेचे रूप मित्रांनो। भावांनो, त्यानंतर आलो आपण आप्पास्वामी दुर्गा उत्सव मंडळ येथे। या ठिकाणी पाहू शकता गणेश भुरसंगे यांनी देवी ही बनवलेली आहे मित्रांनो, खूप सुंदर अशी देवी आहे। या ठिकाणी पाहू शकता देवी मातेचं रूप मित्रांनो, वाघ पण तेवढा सुंदर आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर असा या ठिकाणी ग्राउंड बनवलेला आहे दांडिया खेळाचं, गरबा खेळाचं। या ठिकाणी गरबा चालू आहे। भावांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।